माझ्या भावावर प्रेम करायची हिम्मत तरी कशी झाली तुझी? तुझी लायकी तरी आहे का त्याच्यासमोर उभं राहायची सुद्धा? आधी तुझी बहीण खोटं बोलून आमच्या घरात घुसली, आता तुलाही सेम करायचंय का? नाही दुर्गा मॅडम, मी काही मुद्दाम नाही केलेलं आणि यशने सुद्धा. नाव घेऊ नकोस. तुझ्या बहिणीला ऑलरेडी खूप सहन करतोय आम्ही आणि तिच्यामुळे सुद्धा सहन करतोय. जहागीरदारांची किती बदनामी झाली आहे समाजात. एजंट सारख्या माणसाला मान खाली घालावी लागतीये. तुम्ही दोघी बहिणी हे ठरवून करता का ग? म्हणजे श्रीमंता घरची मुलं पटवायची, त्यांना अडकवायचं आणि त्यांच्या घरात घुसायचं. एवढंच जमतं ना तुम्हाला? नाही दुर्गा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? हो दुर्गा मॅडम, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. माझं तुमच्या भावावर खूप प्रेम आहे खरंच. आणि त्याचं स्टेटस बघून मी त्याच्या प्रेमात नाही पडलीये. म्हणजे तुला माहित नव्हतं की यश माझा भाऊ आहे? नाही असं नाहीये, माहित होतं. पण म्हणून मी त्याच्या प्रेमात पडलीये असं नाहीये. तो मला भेटायला यायचा आणि मग हळूहळू. शट अप. व्हॉट नॉनसेन्स. यश तुझ्या मागे लागला होता असं म्हणायचंय तुला? कुठल्या लेवलचं खोटं बोलतेस ग तू? यश तुझ्या मागे लागला नव्हता तर तो तुझ्या जाळ्यात अडकला, तुझ्या ट्रॅक मध्ये अडकला. त्याच ट्रॅप मध्ये, ज्या ट्रॅप मध्ये तू मुलांना अडकवतेस त्यांना भरीस पाडतेस. ट्रॅप? काय बोलताय तुम्ही? मी असं काहीच केलेलं नाहीये. म्हणजे तू ट्रॅप मध्ये अडकवलं नाहीस? तुझं खरंच यशवर प्रेम आहे? हो. मग हे काय आहे? तुला शेवटचं सांगतेय, माझ्या भावाचा नाद सोड. कारण हे फोटो जर पब्लिश झाले ना तर कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही तुला. I'll come straight to the point. तुझं यशवर प्रेम आहे? इथून पुढे तू कुठेही कुणाही समोर तुझ्या आणि यशच्या नात्याबद्दल काहीही बोलणार नाहीस. जहागीरदारांकडून श्वेताच्या बाबतीत काही गोष्टी चुकल्या आहेत आणि तेच रिपेअर करण्यासाठी मी श्वेताच्या आईला प्रॉमिस केलंय की मी श्वेताचं लग्न लावून देईन. त्यामुळे मला वाटलं की यश आणि श्वेता कम्पॅटेबल आहेत तर त्यांचं लग्न लावून द्यावं. आणि हेच मी सगळ्यांसमोर अनाउन्स केलं. पण जेव्हा मला कळलं की तुझ्या आणि यशमध्ये फ्रेंडशिप, आय मीन प्रेम आहे, तेव्हा मला वाटलं की तुला विचारावं, कन्फर्म करावं. हे बघ रेवती, जर काही असं असेल तर तू मला आत्ताच सांग. हे लग्न मी कॅन्सल करीन. कारण की माझ्यासाठी माझ्या बहिणीचा आनंद सर्वात इम्पॉर्टंट आहे. सॉरी अजय, पण तुम्हाला कोणी सांगितलं माझं आणि यशचं एकमेकांवर प्रेम आहे ते? नाही म्हणजे आम्ही फक्त बोलतो. आमच्यात असेल ना तर फक्त मैत्री आहे. आणि अशा 4 रॅन्डम भेटींना यश जर प्रेम समजत असेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये ना. यशी असंच काहीतरी बोलत होता.
पण लीलाला कन्फर्म वाटतं की तुमच्या दोघांमध्ये प्रेम आहे. एजे तुम्हाला तर माहिती आहे ना ताई कशी आहे. ती ना खूप निरागसपणे पाहते सगळ्या गोष्टींकडे. आणि ती किती फिल्मी आहे. म्हणजे तिच्या मते ना एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. पण असं असतं का? नसतंच. मग झालं तर. हे बघ रेवती, तू नाही म्हणालीस तर यश आणि श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू होईल. करा सुरू. मी तर म्हणते दणक्यात होऊ दे लग्न. आणि काही लागलं तर मला सांगा. मी हवी ती मदत करीन. आयुष्य रेऊ रेऊ काय झालंय? रेऊ काय झालंय? हा माझं आणि यशचं लग्न नाही होऊ शकत. काय? रेऊ हे बघ, नक्की काय झालं ते सांग ना मला. बाबा मला कारण नका विचारू. मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. अगं असं कसं कारण विचारू नका. काय झालं ते कळायला नको का आम्हाला? हे बघ कोणी काही बोललंय का? हा एजे काही बोलले आई. का? मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. माझं यशवर प्रेमच नाहीये. अगं मला प्लीज एकटीला राहू द्या. ए, रेऊ रेऊ? रेऊ काय चाललंय हिचं? अहो ही काहीच बोलली नाहीये. काय झालंय? कालिंदी, तिला जरा शांत होऊ दे, मग बोलू आपण तिच्याशी. अहो पण ते काय झालं असेल नक्की? त्या दोघांनी काय केलं असेल का? सकाळी येऊन ती रेऊला काहीतरी बोलून गेली होती. आता रेऊ म्हणते यशशी लग्न नाही करायचं. नाही या अडचणीतून काहीतरी मार्ग तर काढायला हवा. मला ना हे काय चाललंय सगळं लीलालाच विचारायला हवं.